गुळाची लापशी म्हटलं की गावाकडची आठवण येते, बरोबर ना? तर हॅलो, मी स्मिता. तर आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी, जी आपण गावाकडे बघितलं असेल की सप्ताह असला किंवा काही गावाकडे कार्यक्रम असला तर आपण ही गुळाची लापशी बनवतो. त्यासोबत आपण कढी भात किंवा आमटी भात आणि लापशी हा मेनू तर खूप छान लागतो. तर तीच लापशी आज आपण बनवणार आहोत. तर तुम्ही देखील हा मेनू एकदा बनवून बघा, तर खूप छान लागते ही लापशी. तर हे बघा, त्यासाठी मी काही इथे साहित्य दाखवणार आहे तुम्हाला. पहिल्यांदा आपल्याला लापशीसाठी काय काय लागेल ते तर चला बघूयात. तर इथे मी काजू घेतलेले आहे कट करून थोडेसे. इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे. शेंगदाणा, मनुका, बदाम आणि इथे जायफळची पूड घेतलेली आहे थोडीशी. आणि इथे गावरान तूप घेतलेलं आहे. एवढं तूप तर आपल्याला काही लागणार नाही, पण तुम्हाला दाखवलं आहे यातलं थोडंसंच लागेल. आणि इथे 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे आणि 3 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे. तर ह्या वाटीने आपण मोजून घेतलेलं आहे. जर तुम्ही 2 ते 3 लोकांसाठी बनवत असाल तर 1 वाटी रवा बस होऊन जाईल. तर हे बघा, 3 ते 4 लोकांसाठी 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर हा रवा तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल, किराणा दुकानामध्ये मिळेल. त्यानंतर आपण इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण जे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे ते देखील गरम व्हायला ठेवायचं आहे गॅसवर दुसऱ्या बाजूला. तर इथे आपण लगेच पॅनमध्ये 3 ते 4 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. तर आणि त्यानंतर आपण त्या तुपामध्ये खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आधी. तर त्याला असा थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे. तर हे बघू शकता, त्याला मस्त असा कलर आलेला आहे. खोबरं आपलं छान असं भाजलं गेलं आहे. तर आपण ते आता काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे, काजू आणि बदाम, मनुके सोडून. तर आपण थोडेसे एकदम मंद गॅसवर हे थोडा वेळ भाजून घेणार आहोत, 1 ते 1.5 मिनिट फक्त. तर हे बघा, छान असा त्याला थोडासा कलर बदलेपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे आधी. आणि भाजून झाल्यानंतर आपण ते देखील काढून घ्यायचं आहे दुसऱ्या प्लेटमध्ये. त्यानंतर आपण यामध्ये जो आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, लापशीचा रवा, तो टाकलेला आहे. तो देखील आपण मस्त तुपामध्ये छान असा खरपूस होईपर्यंत भाजणार आहोत. तर हे भाजत असताना गॅस एकदम फुल ठेवायचा नाही, तर गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे, जास्त कमी पण नको. कमी जर ठेवला तर भाजणार नाही व्यवस्थित आपला हा लापशीचा रवा. तर तुम्हाला जर तूप थोडंसं कमी वाटत असेल आणि तूप जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडंसं टाकू शकता यामध्ये. तर रवा भाजताना हलवत राहायचं आहे त्याला. तर हे बघा, आपल्या 5 ते 6 मिनिट झालेले आहे. तर आपला रवा देखील भाजलेला आहे. त्यानंतर आपण ही लापशी आता कुकरमध्ये बनवणार आहोत. तर आपण गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. एकदम थोडंच टाकलेलं आहे, कारण आपण आधी रवा भाजताना देखील तूप वापरलेलं आहे. तर थोडंच टाकायचं आहे तूप. त्यानंतर आपण जे खोबरं, काजू, बदाम, शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये टाकायचे. आणि त्यानंतर रवा
लापशीचा रवा जो आपण भाजून घेतलेला आहे तो देखील त्यामध्ये टाकणार आहोत. ते टाकून झाल्यानंतर याला छान असं मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे किसून 1 वाटी, तर तो गूळ देखील पूर्ण टाकायचा आहे त्यात. तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी गूळ टाकू शकता यामध्ये. आणि त्यानंतर आपण हे पाणी जे गरम करून घेतलेलं आहे ते पाणी टाकायचं आहे, 3 वाटी पाणी. तर 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी बरोबर होऊन जातं. तर त्यानंतर याला मस्त हलवून आपण गॅसवर याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर त्यानंतर कुकर थंड होऊन द्यायचा आहे. तर हे बघा आपली लापशी तयार आहे. तर हे बघा त्याला कलर देखील किती सुरेख आलेला आहे. हे बघा तयार झालेली आहे आपली लापशी. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक